ज्या माऊलीने स्वतःच्या घासातला घास काढून मुलाला भरवला, त्याच मुलाने आज भर चौकात आपल्या आईच्या पदरात चोर म्हणून शिक्का मारला आहे. ही गोष्ट ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल आणि रक्ताचं पाणी होईल. कारण एका सोन्याच्या अंगठीसाठी पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवडिलांना घराबाहेर काढलं आहे. पण थांबा, या सगळ्यामागे एक असं भयानक कारस्थान होतं जे कोणालाच ठाऊक नव्हतं. आणि ते ऐकून तुमचे पाय जमिनीखालून सरकतील. ही कहाणी आहे विठ्ठलराव आणि राधाबाईंची. आयुष्यभर काबाड कष्ट करून पोटाला चिमटा काढून त्यांनी आपल्या मुलाला सुहासला मोठं केलं. त्याला शिकवलं, त्याला माणसात आणलं. सुहासचं लग्न झालं. घरात सून आली, मोहिनी. विठ्ठलरावांनी आपल्या आयुष्याची पुंजी लावून उभा केलेला संसार आणि त्यानंतर सुहासने बांधलेला तो टोलेजंग बंगला, सगळं काही बाहेरून खूप छान दिसत होतं. त्या बंगल्याच्या भिंतींना महागडा रंग होता. पण दुर्दैवाने त्या घरातल्या माणसांच्या मनाला मात्र माणुसकीचा रंग नव्हता. तिथे फक्त सन्नाटा होता. विठ्ठलराव आणि राधाबाई मुलाच्या घरात राहत होते, पण ते तिथे मालक म्हणून नाही तर एखाद्या आश्रितासारखे जगत होते. सूनबाई मोहिनीचे टोमणे हे आता त्यांच्यासाठी नवीन नव्हते. रोज उठून काहीतरी खुसपट काढायचं आणि सासू सासऱ्यांचा अपमान करायचा, हा तिचा नित्यक्रम झाला होता. आणि आपला मुलगा, ज्या सुहासवर त्यांनी एवढा जीव लावला, तो सुहास चक्क आपल्या बापाची, विठ्ठलरावांची पेन्शन स्वतःच्या घराचे आणि गाडीचे हप्ते फेडायला वापरत होता. विचार करा, म्हातारपणी ज्या पैशांचा आधार वाटायला हवा ते पैसेही मुलगा काढून घेत होता. तरीही राधाबाईंचं काळीज बघा. त्या माऊलीला वाटायचं की जाऊ दे, माझा मुलगा सुखात आहे ना, त्यातच माझं सुख आहे. आईचं मन ते मुलाच्या सुखासाठी स्वतःचा अपमान गिळून त्या शांत होत्या. पण माणसाचा लोभ आणि नीचपणा याला काही सीमा नसते. एके दिवशी जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणारं होतं. घरात एक मोठं नाटक रचलं गेलं. मोहिनीची सोन्याची अंगठी गायब झाली. आता ही अंगठी खरंच हरवली होती की तो एक बनाव होता, हे तेव्हा कोणालाच कळलं नाही. मोहिनीने पूर्ण घर डोक्यावर घेतलं. आरडाओरडा सुरू झाला. तिने थेट राधाबाईंवर संशय घेतला. ज्या सासूने तिला मुलीसारखं मानलं, तिच्याच चारित्र्यावर संशय घेतला गेला. मोहिनीने नाटकाचा कळस गाठला आणि थेट राधाबाईंच्या कपाटाची झडती घ्यायला सुरुवात केली. विठ्ठलराव गयावया करत होते, पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. आणि काय आश्चर्य, मोहिनीने राधाबाईंच्या कपाटातून ती सोन्याची अंगठी शोधून काढल्याचं नाटक केलं. बस एवढंच निमित्त हवं होतं. विठ्ठलरावांना आणि राधाबाईंना भर घरात चोर ठरवण्यात आलं. ज्या बापाने आयुष्यभर सचोटीने संसार केला, त्याला म्हातारपणी चोर म्हणून हेणवलं गेलं. सुहास जो तिथे उभा होता, त्याने आपल्या आईवडिलांचं साधं स्पष्टीकरणही ऐकून घेतलं नाही. त्याला सत्य जाणून घ्यायचंच नव्हतं. त्याने रागाच्या भरात आपल्या जन्मदात्यांना घराबाहेर जाण्याचा रस्ता दाखवला. बाहेर धोधो पाऊस पडत होता. आभार फाटल्यासारखा पाऊस. आणि इकडे या म्हाताऱ्या जोडप्याचं नशीब फाटलं होतं. त्या भर पावसात डोळ्यात पाणी आणि अंगावरच्या कपड्यानिशी सुहासने त्यांना घराबाहेर हाकलून दिलं. रस्त्यावर आल्यावर त्या दोघांना काहीच सुचत नव्हतं. ज्या घरासाठी रक्ताचं पाणी केलं, ते घर आज परक झालं होतं. पण खरी कहाणी तर इथून पुढे सुरू होते. या सगळ्यामागे एक असं भयानक कारस्थान होतं जे कोणालाच ठाऊक नव्हतं. ते दोघे पावसात भिजत रस्त्यावरून चालले असताना एका अनोळखी व्यक्तीने या म्हाताऱ्या दाम्पत्याला आधार दिला. त्याने त्यांना आपल्या गाडीत बसवलं आणि घरी नेलं. वरकरणी हे सगळं खूप चांगलं वाटत असलं तरी त्या अनोळखी व्यक्तीने त्यांना मदत का केली, त्यामागे त्याचं काय गुपित होतं? आणि सुहास व मोहिनीने जे केलं त्यामागे फक्त अंगठी हेच कारण होतं की आणखीन काही मोठा कट शिजत होता? ही गोष्ट इथेच संपत नाही. ज्याला आपण आधार समजतोय तो कदाचित त्याहून मोठ्या संकटाची चाहूल असू शकतो. काळजाचा थरकाप उडवणारी ही कहाणी अजून बाकी आहे. कारण त्या अनोळखी व्यक्तीचा चेहरा आणि त्याचा हेतू जेव्हा समोर येईल तेव्हा पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही आणि तो व्याजासकट परत मिळतो, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. जेव्हा रक्ताची नाती पाठ फिरवतात तेव्हा माणुसकीची आणि जुन्या उपकारांची नाती कशी धावून येतात याची ही एक अंगावर काटा आणणारी सत्य परिस्थिती आहे. विठ्ठलराव आणि राधाबाई ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलासाठी खर्ची घातलं, ते आज एका अशा वळणावर येऊन थांबले होते जिथे त्यांच्याकडे फक्त डोळ्यांत पाणी आणि हातात एक जुनी पिशवी होती. विचार करा,
ज्या घरात त्यांनी एकेकाळी हक्काने वावर केला त्याच घरातून त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, पण त्या पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त ओलावा त्यांच्या डोळ्यांत होता. रेल्वे स्टेशनच्या त्या थंडगार बाकावर बसून राधाबाई शून्यात बघत होत्या. त्यांना सतत अमितचं लहानपण आठवत होतं. हा तोच अमित होता ज्याला लहानपणी पावसाचा एक थेंब जरी लागला तरी राधाबाईंचा जीव कासा विसवायचा. तो आजारी पडू नये म्हणून त्या रात्रभर जागून त्याला शेकत बसायच्या, त्याला उबदार कपड्यात गुंडाळून ठेवायच्या. पण आज नियतीचा खेळ बघा. त्याच अमितने आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना या धोधो पावसात उघड्यावर सोडून दिलं होतं. आज त्या पावसाने त्यांना परक केलं होतं आणि स्वतःच्या मुलाने घराबाहेरचा रस्ता दाखवला होता. पण म्हणतात ना, देव एक दरवाजा बंद करतो तेव्हा दुसरा उघडतो. स्टेशनवरच्या त्या गर्दीत आणि गोंगाटात विठ्ठलरावांना एक ओळखीचा चेहरा दिसला. तो होता सिद्धार्थ. सिद्धार्थ हा विठ्ठलरावांचा रक्ताचा नातेवाईक नव्हता, पण तो त्या मुलापेक्षा सख्खा ठरला ज्याला त्यांनी जन्म दिला होता. सिद्धार्थ हा विठ्ठलरावांच्या एका अत्यंत गरीब विद्यार्थ्याचा मुलगा होता. कित्येक वर्षापूर्वी जेव्हा सिद्धार्थच्या वडिलांकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते तेव्हा विठ्ठलरावांनी माणुसकीच्या नात्याने त्यांची फी भरली होती. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की ही छोटीशी मदत भविष्यात त्यांचा जीव वाचवेल. सिद्धार्थने विठ्ठलरावांना त्या अवस्थेत पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. त्याने एकही प्रश्न न विचारता, कुठलाही संकोच न करता त्यांना आधार दिला. ज्या मुलाने त्यांना घराबाहेर काढलं त्याच्या अगदी उलट वागत सिद्धार्थने त्यांना सन्मानाने आपल्या घरी नेलं. हेच खरं कर्माचं फळ असतं. तुम्ही पेरलेलं सत्कर्म कधीच वाया जात नाही. गोष्ट इथेच संपत नाही, तर खरा ट्विस्ट पुढे. सिद्धार्थ फक्त एक चांगला माणूसच नाही, तर व्यवसायाने एक हुशार वकील सुद्धा आहे. जेव्हा त्याला विठ्ठलरावांवर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती मिळाली तेव्हा त्याच्या वकिली डोक्याला संशय आला. आईवडिलांना घरातून बाहेर काढण्याचं कारण काय होतं? तर म्हणे घरातली एक अंगठी चोरीला गेली. पण सिद्धार्थला हे कारण पचनी पडत नव्हतं. त्याने गुपचूप सुहासच्या घरी जाऊन तपास करायचं ठरवलं. त्याला खात्री होती की यात काहीतरी काळंबेरं नक्कीच आहे. तपासाती जे सत्य समोर आलं ते ऐकून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. ती अंगठी चोरीला गेलीच नव्हती. घरातल्या सुनबाईंनी म्हणजेच मोहिनीने ती अंगठी स्वतःच लपवून ठेवली होती. हे सगळं एक मोठं कारस्थान होतं. तिचा प्लॅन एकदम साधा आणि क्रूर होता. अंगठी चोरीचा आळ सासू सासऱ्यांवर टाकायचा, घरात भांडण उकडून काढायचं आणि याच बहाण्याने विठ्ठलराव आणि राधाबाईंना घराबाहेर हाकलून द्यायचं. एकदा का ते घरातून गेले की संपूर्ण घर आणि प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेता येईल, हा तिचा डाव होता. पैशाच्या लोभापायी माणसाची बुद्धी किती भ्रष्ट होऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. पण मोहिनीला हे माहीत नव्हतं की तिने ज्यांना अनाथ समजून घराबाहेर काढलं त्यांच्या पाठीशी सिद्धार्थसारखा खंबीर आधार उभा आहे. तिने रचलेला हा सगळा बनाव आता उघडकीस आला आहे. ज्या प्रॉपर्टीसाठी तिने हे नीच कृत्य केलं ती आता तिला मिळणार तर नाहीच. उलट तिचं सत्य सगळ्यांसमोर आल्यामुळे तिला आता कायद्याच्या कचाट्यात सापडावं लागणार आहे. या घटनेतून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे की तुम्ही कितीही हुशार असा किंवा कितीही मोठे कारस्थान रचा, सत्याचा विजय होतोच. विठ्ठलरावांनी निस्वार्थ भावनेने एका विद्यार्थ्याला केलेली मदत आज त्यांच्या म्हातारपणाची काठी बनली. रक्ताची नाती स्वार्थापोटी तुटली, पण माणुसकीचं नातं जिंकलं. त्यामुळे आयुष्यात कोणालाही मदत करताना ती वाया जाईल असा विचार करू नका, कारण वेळ आल्यावर तेच सत्कर्म तुमची ढाल बनून उभं राहतं. कर्माचा हिशोब याच जन्मात आणि इथेच चुकता करावा लागतो. हे सुहासला तेव्हा समजलं जेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. स्वतःच्या म्हाताऱ्या आईवडिलांना घराबाहेर काढून सुहासला वाटलं होतं की आता आयुष्यात फक्त सुख आणि शांतताच असेल. पण त्याला कल्पनाही नव्हती की ज्या अहंकाराच्या जोरावर तो उभा आहे तोच अहंकार आता त्याच्या आयुष्याची राखरांगोळी करणार आहे. गोष्ट तिथेच संपली नव्हती. जिथे विठ्ठलराव आणि राधाबाई घर सोडून गेले होते, खरी गोष्ट तर तिथून सुरू झाली होती. आईवडील घरातून गेल्यावर सुरुवातीचे काही दिवस सुहासला खूप मोकळं आणि भारी वाटलं. त्याला वाटलं की आता कटकट नाही, कुणाचं ऐकावं लागणार नाही. आपण आणि आपली बायको मोहिनी, सगळं कसं छान होईल. पण नियतीचा खेळ
काही वेगळाच होता. ज्या मोहिनीसाठी त्याने आपल्या जन्मदात्यांना दुखावलं होतं, तीच मोहिनी आता सुहासवर वर्चस्व गाजवू लागली होती. घरातली ती जुनी शांतता आता भयान शांततेत बदलली होती. मोहिनीच्या अपेक्षा आणि तिचा दबाव दिवसेंदिवस वाढत चालला होता. सुहासला आता घरात आल्यावर सुकून मिळण्याऐवजी दडपण येऊ लागलं होतं. ज्या घरासाठी त्याने एवढा अट्टहास केला, त्या घरातलं सुख शांती पूर्णपणे नष्ट झाली होती. सुहासला आतून कुठेतरी जाणीव होऊ लागली होती की आपण खूप मोठी चूक केली आहे. पण त्याचा अहंकार त्याला ती चूक मान्य करू देत नव्हता. त्याला वाटत होतं की आता माघार घेतली तर आपण हरलो, म्हणून तो सगळं मुकाट्याने सहन करत होता. पण म्हणतात ना, पापाचा घडा भरला की तो फुटतोच. सुहासच्या आयुष्यातला खरा भूकंप तेव्हा आला जेव्हा सिद्धार्थने एंट्री घेतली. सिद्धार्थने विठ्ठलरावांच्या वतीने सुहासला एक कायदेशीर नोटीस पाठवली आणि तिथेच सुहासची झोप उडाली. सुहास आजपर्यंत ज्या भ्रमात जगत होता की हे घर त्याचं आहे, तो भ्रम एका झटक्यात तुटला. सिद्धार्थने त्या नोटीसमध्ये स्पष्ट केलं होतं की ज्या घरात सुहास राजासारखा राहतोय, ते घर मुळात त्याच्या मालकीचंच नाहीये. ते घर विठ्ठलरावांनी त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाच्या पैशातून, त्यांच्या पेन्शनमधून आणि गुंतवणुकीतून बांधलं होतं. त्यात सुहासचा 1 रुपयाही नव्हता. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर सुहास त्या घरात फक्त एक अनधिकृत रहिवासी होता. सिद्धार्थने सरळ शब्दात सांगितलं की हे घर रिकामं करावं लागेल. हा सुहाससाठी खूप मोठा धक्का होता. ज्या घरासाठी त्याने आईबापाला काढलं, आता तेच घर त्याच्या हातातून जात होतं. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे बघून सुहास आणि मोहिनी धावत पळत सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये पोहोचले. तिथे जे दृश्य होतं ते बघून सुहासचा उरला धीरही सुटला. समोर विठ्ठलराव आणि राधाबाई अत्यंत शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना दुःख, फक्त एक प्रकारची अलिप्तता होती. सुहासला वाटलं होतं की आपण थोडं इमोशनल बोलू, माफी मागू आणि प्रकरण मिटू. पण सिद्धार्थने तिथे अजून एक बॉम्ब टाकला. त्याने फक्त घराचा विषय काढला नाही, तर मोहिनीने केलेल्या कारनाम्यांचा पुरावाच समोर ठेवला. घरातली एक मौल्यवान अंगठी गायब झाली होती आणि ती मोहिनीनेच लपवली होती याचा पुरावा म्हणून सिद्धार्थने सीसीटीव्ही फुटेज किंवा रेकॉर्डिंगच त्यांच्यासमोर प्ले केलं. हे बघताच सुहासच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या बायकोवर विश्वास ठेवून त्याने आईवडिलांना चोर ठरवलं होतं, तीच बायको आज पुराव्यासकट सापडली होती. सुहासचे पाय थरथरू लागले. त्याला कळत नव्हतं की आता आईवडिलांच्या नजरेला नजर कशी द्यायची. त्याचा अहंकार, त्याची मस्ती, सगळं काही त्या एका क्षणात गळून पडलं होतं. आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देत नाही, ते फक्त तुम्हाला आरसा दाखवतं. सुहासला आज तो आरसा दिसला होता. त्याला समजलं होतं की आईवडिलांचा शाप आणि कर्माचा फटका जेव्हा बसतो तेव्हा माणूस सावरू शकत नाही. घर तर गेलंच होतं, पण त्यासोबतच इज्जत, नाती आणि मनशांतीही कायमची गेली होती. हा धडा फक्त सुहाससाठी नव्हता, तर त्या प्रत्येकासाठी होता ज्याला वाटतं की संपत्ती आणि बायकोच्या हट्टापायी आईवडिलांना वाऱ्यावर सोडून आपण सुखी होऊ. सत्याचा सामना करणं किती कठीण असतं हे त्या दिवशी सुहासला आणि मोहिनीला चांगलंच समजलं होतं. एखाद्या बापाने जेव्हा आपल्याच मुलाच्या डोळ्यात बघून हे ठरवलं की आता बास झालं, तेव्हा समजायचं की त्या नात्याचा शेवटचा धागासुद्धा तुटला आहे. आजची ही गोष्ट तुम्हाला हेच शिकवणार आहे की जेव्हा आईवडिलांच्या मनातून एखादी गोष्ट उतरते तेव्हा ती पुन्हा कधीच जागेवर येत नाही. मग तुम्ही कितीही माफी मागा किंवा गयावया करा, तुम्ही विचार करा, एक असा प्रसंग जिथे मुलगा आपल्या बापाच्या पायाशी लोळण घेतोय. सुहास, ज्याने आतापर्यंत आपल्या आईवडिलांना फक्त त्रास दिला, त्यांचा अपमान केला, आज अचानक त्याला उपरती झालीये. तो रडतोय, माफी मागतोय आणि म्हणतोय की बाबा मला माफ करा, आपण पुन्हा घरी जाऊया, सगळं काही आधीसारखं करूया. त्याला वाटतं की 2 अश्रू ढाळले की आईवडिलांचं मन लगेच वितळेल. त्याला खात्री होती की त्याचे बाबा विठ्ठलराव नेहमीप्रमाणे त्याला माफ करतील आणि पुन्हा त्याला जवळ करतील. पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं होतं. विठ्ठलराव शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना द्वेष, फक्त एक भयानक शांतता होती. ती शांतता जी वादळापेक्षा जास्त भयानक असते. विठ्ठलरावांनी सुहासकडे बघितलं आणि जे वाक्य उच्चारलं ते फक्त सुहाससाठी नाही,
तर आजच्या पिढीतील प्रत्येकासाठी एक धडा आहे. ते अतिशय शांतपणे म्हणाले, बेटा, ज्या घराच्या विटांवर संशयाचा चुना लावला जातो तिथे आता मन रमत नाही. या एका वाक्यात त्यांनी सुहासला त्याची जागा दाखवून दिली. घर हे फक्त भिंतींनी बनत नाही, ते विश्वासाने बनतं. आणि एकदा का त्या विश्वासाला तडा गेला, एकदा का तुम्ही आपल्या जन्मदात्यांवर संशय घेतला, त्यांना परक मानलं, की मग त्या चार भिंतींना घर म्हणता येत नाही. विठ्ठलरावांनी स्पष्ट केलं की आता त्या घरात परत जाण्यात काहीच अर्थ नाही, कारण तिथे आता फक्त विटा उरल्या आहेत, भावना नाही. आणि त्यानंतर विठ्ठलरावांनी जो निर्णय घेतला तो ऐकून सुहास आणि त्याची पत्नी मोहिनी यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सुहासला वाटत होतं की माफी मागितली की घर पुन्हा आपलं होईल, संपत्ती आपली होईल. पण विठ्ठलरावांनी त्या घराचा मोहच सोडून दिला होता. त्यांनी सिद्धार्थच्या मदतीने एक क्रांतिकारी निर्णय घेतला. ते ज्या घरासाठी सुहासनं एवढा अट्टहास केला होता, ते घर त्यांनी चक्क एका अनाथाश्रमाला दान करण्याचा निर्णय घेतला. विचार करा, स्वतःचं कष्टाने कमावलेलं घर, ज्याच्यावर मुलाचा डोळा होता, ते त्यांनी अशा मुलांना दिलं ज्यांना खरोखर छताची गरज आहे. हा सुहाससाठी सर्वात मोठा धक्का होता. त्याला समजलं की आई-वडिलांना गृहीत धरण्याची किंमत काय असते. कथेचा पुढचा भाग तर अजूनच डोळ्यात अंजन घालणारा आहे. विठ्ठलराव आणि राधाबाई यांनी फक्त घरच सोडलं नाही, तर त्यांनी जगण्याची नवी दिशा शोधली. ते सिद्धार्थसोबत राहू लागले. पण नुसते राहिले नाहीत, तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं. इतर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी ते मदत करू लागले. ज्या प्रेमाला सुहास पारखा झाला होता, ते प्रेम आता त्या हजारो अनाथांना मिळत होतं. विठ्ठलराव आणि राधाबाईंच्या चेहऱ्यावर आता एक वेगळंच समाधान होतं, जे त्यांना स्वतःच्या मुलाच्या, सुहासच्या घरात कधीच मिळालं नसतं. दुसरीकडे सुहास आणि मोहिनीचं काय झालं? त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागली. ज्या संपत्तीसाठी, ज्या सोयीसुविधांसाठी त्यांनी आईवडिलांचा छळ केला, शेवटी त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. ना घर, ना आईवडिलांचा आशीर्वाद, ना समाजात मान. त्यांना आपल्या चुकीची किंमत पावलोपावली मोजावी लागली. त्यांना हे उशिरा समजलं की आईवडील हे ओझं नसतात, तर तेच आपल्या आयुष्याचा खरा आधार असतात. जेव्हा हा आधार आपण स्वतःहून तोडून टाकतो, तेव्हा आपणही कोसळतो. या संपूर्ण घटनेतून एकच गोष्ट प्रकर्षानं समोर येते, आणि ती म्हणजे आई-वडील हे साक्षात देवाची रूपं असतात. जोपर्यंत ते आपल्या सोबत आहेत, तोपर्यंत त्यांची किंमत करा. त्यांना ओझं समजण्याची चूक कधीच करू नका, कारण एकदा का त्यांनी मनातून तुम्हाला काढून टाकलं, किंवा एकदा का ते या जगातून निघून गेले, तर मग कितीही रडलात, कितीही गयावया केलीत, तरी गेलेली वेळ आणि गमावलेला विश्वास पुन्हा मिळवता येत नाही. विठ्ठलरावांनी सुहासला माफ केलं नाही, पण त्यांनी समाजाला एक नवी दृष्टी दिली. स्वतःचं घर अनाथाश्रमाला देऊन त्यांनी हे सिद्ध केलं की रक्ताची नाती महत्वाची असतातच, पण माणुसकीचं नातं त्याहून मोठं असतं. त्यामुळे आजच आपल्या आईवडिलांना घट्ट मिठी मारा आणि सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत, कारण उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल.